नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की माझ्या चॅनलचं नाव आहे घरातलं ऑफिस मनातलं गाव. तर अशा युनिक आणि हटके चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज तर म्हणजे बैलपोळा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला त्याच्या हार्दिक शुभेच्छा देईल. बैलपोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर त्याचप्रमाणे आमच्या पण इकडं बैलपोळा वगैरे साजरा करतात. आमच्या खेड्यामध्ये तर जास्तच साजरा करतात, पण मला काही जायला जमलं नाही, कारण की म्हणजे मला सुट्टी वगैरे नव्हती, तर त्याच्यामुळं मी काही गेली नाही. तर इथं नेहमीप्रमाणे सकाळी माझं नेहमीप्रमाणे घरातली कामवाली बाईसारखी कामं वगैरे सुरू झालेली आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या लेडीजची सगळ्यात म्हणजे घरातले कामं वगैरे काही संपत नाही. त्याच्यातून सुट्टी वगैरे कधी आपल्याला भेटतच नाही. सण असो, सुट्टी असो, जॉब असो, काही पण असो, पण ते घरातले कामं तर आपल्याला करावीच लागतात. तर त्याचप्रमाणे मी पण माझी घरातली कामं वगैरे करते. तर आता सध्या तर सकाळी मी काही म्हणजे फिरायला वगैरे जात नाही. तुम्ही म्हणाल कशामुळं जात नाही, तर आमच्या एरियामध्ये ना बिबट्या वगैरे घुसलेला आहे. तर त्याच्यामुळं मी जात नाही. मला भीती वगैरे वाटते. इथं म्हणजे जवळच आमच्या एरियामध्ये बिबट्या घुसलेला आहे. तर मग त्याच्यामुळं मग म्हटलं नको म्हणजे असं भीतीच असते कुठं लपून बिपून बसला वगैरे. तसं तर लोक भरपूर फिरतात, गाड्या, रहदारीचा रस्ता आहे म्हणजे रहदारी, आमच्या एरियामध्ये रहदारी वगैरे भरपूर असते, पण तरी पण भीती असते. आता आजकाल बिल्डिंगमध्ये कुठेही म्हणजे बिबट्या वगैरे आढळतो म्हणून मी जात नाही. तर तर असं असं माझ्या म्हणजे असं आमच्या इकडं चालू आहे. तर आज तर काय म्हणजे पाऊस वगैरे नव्हता, आज मस्तपैकी वगैरे ऊन पडलेलं होतं. आणि काल पाऊस वगैरे होता, तर आज बैलपोळ्याच्याच दिवशी ऊन वगैरे मस्त पडलेलं होतं. तर म्हटलं तसं तर फरची मी रोजच पुसते, पण म्हटलं सकाळी सकाळी रोज आपली रोजची कामं क्लिनिंगची वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करते. तर त्याचप्रमाणे माझी क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आलेली आहे. आता स्वतःचं माझं मस्तपैकी आवरून घेते. आणि तसं तर काल माझा मोबाईल ना अचानकच खराब झालेला होता. म्हणजे कशामुळं काय माहिती, शूटच होत नव्हतं. त्याची मेमरी वगैरे फुल झालेली होती, स्टोरेज वगैरे पूर्ण फुल झालेलं होतं आणि अचानकच बंद पडलेलं होतं. मला थोडंसं टेन्शन पण येत होतं. तुम्ही म्हणाल टेन्शन कशामुळं, तर तू तर कमवते, तू तर मोबाईल दुसरा घेऊ शकते. पण मी घेऊ शकते, पण आता सध्या माझ्यासमोर काही अडचणी आहे. मला लॅपटॉप वगैरे घ्यायचा आहे, म्हणजे मला गावाला वगैरे जायला लागतं, तर माझं काम वगैरे मी तिकडून करेल म्हणून त्याच्यासाठी मला लॅपटॉप वगैरे घ्यायचा आहे. इथं तर माझं म्हणजे सिस्टीम PC वगैरे आहेच, पण मग कुठं जायचं वगैरे असलं तर लॅपटॉप बरा असतो. आणि कसं लॅपटॉप घेतला तर माझी एडिटिंगची कामं वगैरे ते पण सोपी होतील. मोबाईल तर माझा जुनाच आहे, म्हणजे असं ओप्पोचा आहे, जुनाच आहे, पण तो एवढा काही काम करत नाही आणि त्याची क्लॅरिटी पण म्हणजे चांगली नाही. तरी पण मी तसं शूट वगैरे करत असते. तर असं म्हणजे असं काही चालू आहे. तर म्हणजे नवीन तर काही मी शूट नाही केलेलं आहे. जसं तर मी शूट वगैरे काहीच केलेलं नाही. जेवढं शूट केलेलं होतं तेवढंच मी दाखवणार आहे. आणि विशेष तर आता दाखवण्यासारखं काहीच नाही. माझा मोबाईल बी म्हणजे दगा देतो. मोबाईल चांगला चालत नाही, त्याच्यामुळं मग लगेच थोडं शूट करायला गेली का तरी ते मी त्याच्यातलं डब्बा म्हणजे असं म्हणजे त्याच्यातलं ते डिलीट वगैरे करतच राहते. पण मग कशामुळं काय माहिती, ते आता जुनं मॉडल झालेलं आहे आणि त्याचं कवर वगैरे सगळं तुटलेलं आहे. तर असं असं चालू आहे. तर बोलते मी तुमच्यासोबत काही नंतर वगैरे. तर आता मी माझं स्वतःचं आवरून घेते आणि बोलेल मी तुमच्यासोबत. आज तर तसं मी म्हणजे जेवणात अख्खी मसुरीची भाजी वगैरे बनवणार आहे, भात चपाती वगैरे. पण ती मसूर मी भिजवलेली आहे, त्याला मोड वगैरे आणलेली आहे, पण ते कसे बनवतात तर ते मला माहिती नाही, पण बनवेल मी माझ्या पद्धतीने. तर बोलते मी नंतर तुमच्यासोबत. तसं तर माझं सगळं आवरून झालेलं आहे, डोकं वगैरे विंचरणं
मेकअप वगैरे करून झालेले. मेकअप तर काही जास्त नसतो, नेहमीप्रमाणे आपलं रोजचं पावडर गंध वगैरे लावणं तेच असतं. आणि तसं तर माझी देवपूजापासूनच सुरुवात होत असते. तर आता इथं मी मस्तपैकी किचनमध्ये वगैरे आलेली आहे आणि देवपूजा वगैरे करायला लागलेली आहे. देवपूजा तर मी रोजच करते. आता सध्या बाहेर वगैरे जाणं होत नाही, तर मग मला फुलं वगैरे पण आणणं होत नाही. पण मग जशी आपली साधीसुधीच मी देवपूजा वगैरे करून घेते. इथं मस्तपैकी देवाला कुंकू वगैरे वाहते आहे आणि देवाला नमस्कार करते आहे. मी माझं स्वतःला कुंकू लावून घेतलं, देवाला मस्तपैकी नमस्कार केला आणि देवाला सांगितलं की मला चांगली बुद्धी दे, चांगली शक्ती दे, चांगलं आरोग्य ठेव आणि बऱ्याचशा काही गोष्टी मी देवाकडं मागत राहते. मी पूर्णपणे व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत तुम्हाला. ज्याच्या त्याच्या मनातल्या गोष्टी असतात, तर मी ते तुम्हाला कसं सांगणार की नाही. तर मी मी मस्तपैकी देवाला नमस्कार केला आणि काही गोष्टी माझ्या मनातल्या देवासोबत मी शेअर केल्या आणि मस्तपैकी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि आता मी विचार पण करत होते, म्हटलं घरात काय बनवावं. बनवायला तर होतं, मसुरीची भाजी वगैरे होती, पण कसं बनवतात ते मला माहिती नव्हतं. त्याचं नेमकी वरण बनवतात की मोड आलेली होती वरण बनवतात की उसळ बनवतात की सुकी भाजी की कसं बनवतात ते मला माहिती नव्हतं. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे, मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली, देवपूजा वगैरे झालेली आहे. अजून तर स्वयंपाक बाकी आहे, पण आता वर्क फ्रॉम होमचा माझा टाईम पण झालेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आता माझा वर्क फ्रॉम होमचा टाईम झालेला आहे, तर मी तुम्हाला तुमचा जास्त काही वेळ नाही घेणार. आज मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं आहे. तर आता तर माझं सगळं आवरून झालेलं आहे. आवरून अजून स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे. तर आज मला अख्खी मसुरीची भाजी वगैरे बनवायची आहे. तर ते कसं बनवतात तर ते मी आज पहिल्यांदाच बनवणार आहे. आणि अजून तर माझा स्वयंपाक वगैरे सुरू आहे, सुरुवात करायची आहे, पण माझा वर्क फ्रॉम होमचा टाईम पण झालेला आहे. आणि आता आज स्वयंपाकात काय बनवावं, मसुरीची भाजी तर बनवणारच आहे, पण भात चपात्या वगैरे बनवावं का काय बनवावं मला काही अजून सुचत नाही आहे. आणि तसं तर माझ्या व्हिडिओला वगैरे माझ्या चॅनलला तुम्ही लोक भरभरून प्रेम देताय, तर मला खूप भारी वाटतंय आणि छान वाटतंय. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आज बैलपोळा आहे, तर आज तर मी एकटीच आहे, घरी कोणी नाही आहे. माझे मिस्टर वगैरे ते शाळेवर, त्यांना सुट्टी आहे का नाही ते पण नाही मला माहिती. पण आज घरी एकटीच आहे, तर मी आज स्वयंपाकात मसुरीची भाजी भात चपातीच बनवणार आहे. आणि असं काहीतरी आमच्या बाबतीत सुरू झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला काय बोलावं, तसं तर माझा वर्क फ्रॉम होमचा टाईम झालेला आहे, पण 10-15 मिनटं बाकी आहेत. तर तेवढ्या वेळात मी तुमच्याशी बोलून घेते. आणि रोज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तेच माझं रुटीन दाखवते. देवपूजा, फरची वगैरे पुसणं, स्वयंपाक एवढंच दाखवते. पण काय करणार, मी वर्क फ्रॉम होम करते, तर मला बाहेर जायला वेळ पण नाही भेटत. तर त्याच्यामुळे मी तेच दाखवते ना. आता 2 दिवसापासून भरपूर पाऊस वगैरे पडत होता. आज तर मस्तपैकी वगैरे ऊन वगैरे पडलेलं आहे. माझ्या घरात थोडासा अंधारच येतो, तर मला लाईट वगैरे लावावंच लागते. तर त्याच्यामुळं असं काही चालू आहे. आणि मस्त उन्हाळ्यासारखं ऊन पडलेलं आहे, तर छान वाटते. तर आज बैलपोळा आहे, तर मी तुम्हाला बैलपोळ्याच्या तर खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुमच्याकडं बैलपोळा वगैरे साजरा करतात का नाही करत ते तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. आणि आमच्या गावाकडे तर भरपूर मज्जा असते. बैलांची मिरवणूक वगैरे काढतात. तसं तर मी गावी नाही, पण गावच्या आठवणी आहेत माझ्यासोबत. आणि मी जायला पाहिजे होतं गावाला, पण मला सुट्टी वगैरे नसल्यामुळं मी नाही जाऊ शकत. आणि तसं पण माझं वर्क फ्रॉम होम आहे, तर लॅपटॉप वगैरे राहिला असता तर मी गावाला वगैरे गेले असती. तर इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर त्याच्या अगोदर नक्कीच सांगेल की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.